सुस्वागतम. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा आता रामाला समजावू लागते आणि म्हणते की तुला जे दाखवलं जातंय ना रामा, ते सर्व खोटं आहे. तर रामा म्हणते की मग मला हे सर्व अगोदर का नाही सांगितलं. तेव्हा सीमा म्हणते की कारण अक्षयचा तुला ज्यावेळेस तो भेटायला येत होता त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला. ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो. सीमा म्हणते की अक्षयला काही झालेलं नाहीये रामा, तू माझ्यावर विश्वास ठेव. रागाने सीमाचे डोळे लालबुंद झालेले असतात. तेव्हा सीमा रामाला म्हणते की मला रडणारी सून नाही तर लढणारी सून हवी आहे. तेव्हा लगेच रामा ही सीमाकडे बघते. सीमा म्हणते की रामा, मी तुझी माफी मागते की जे सत्य अक्षयने तुझ्यापासून लपून ठेवलं ना त्याबद्दल त्याला माफ कर. सीमा म्हणते की रामा, जर तू वेळेत या घरात आली नाही ना तर तुला जे दाखवलं जातं ना ते सत्यात उतरायला वेळ लागणार नाही रामा. ते ऐकून रामा ही विचार करून सीमाकडे बघू लागते. तर सीमा म्हणते की रामा, मी काय बोलते ते तुला कळतंय ना. रामा लगेचच म्हणते की आई, मी लवकरच या घरात येणार आहे आणि माझा संसार वाचवणार आहे. आणि लगेच सीमा ही रामाच्या हातात ते पेपर्स देऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा त्या पेपर्सकडे आणि घराकडे रामा बघू लागते. इकडे आता जान्हवी, आरती आणि रमाकांत तिघेही कावेरीच्या घरी येतात आणि त्यांना सर्व हकीकत सांगतात. ते ऐकून मंगला मावशी म्हणते की आम्हाला एवढं सगळं काहीच माहीत नव्हतं, पण आम्हाला कळवायला हवं होतं. रमाकांत म्हणतो त्याचं कसं आहे ना, आम्ही सुद्धा वचनात बांधलो गेलो होतो. आरती म्हणते की रमा आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि ती इथे राहते हे आम्हाला अजिबात पटत नाहीये. तर कावेरी म्हणते की म्हणजे ते डिव्होर्सचे कागद आणि हे सर्व खोटं होतं आणि ते सर्व रेवाने रचले ना. इकडे आता रेवाची आई ही मुकादमाच्या घरी येऊन आई आजीला रेवा आणि अक्षयच्या लग्नाची पत्रिका दाखवते. ती पत्रिका बघून आई आजी खूप खुश झालेली असते. तेव्हा रेवाची आई म्हणते की आता फक्त या पत्रिकामध्ये तारीख टाकायची राहिली. आई आजी म्हणते की तारीख सुद्धा आता लवकरच फिक्स होणार आणि तेवढ्यात गॉगल घालून सुटाबुटात शशिकांत तिथे येतो. तर रेवाची आई शशिकांतला बसवायला सांगते. तर रेवाची आई म्हणते शशिकांत मुकादम तुम्ही कुठे आहात. तर शशिकांत म्हणतो की बिझनेसमुळे बाहेर जावं लागतं ना. आणि आई आजीला म्हणतो की घरी सर्व ठीक आहे ना. तर आई आजी म्हणते की अगदी ठीक आहे आणि रेवासुद्धा आता अक्षयची मस्त काळजी घेते. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे वा, मग दोघांचंही एका वेळेस उरकून टाकू. त्यानंतर आई आजी ही शशिकांतला रेवा आणि अक्षयची ती लग्नाची पत्रिका दाखवते. शशिकांत म्हणतो की पण रमा. तर आई आजी म्हणते की रमा आता लवकरच डिवोर्सच्या पेपरवर साईन करून आपल्याला पाठवणार आहे. तेव्हा शशिकांत खूप खुश होतो. तेवढ्यात रेवाची आई दारूचे 3 पेग घेऊन येते. तर शशिकांत म्हणतो की वा वा क्या बात है आणि लगेच एकमेकांना चेअर्स करत शशिकांत म्हणतो की आता रमा लवकरच अक्षयच्या आयुष्यातून बाजूला जाणार आहे. इकडे आता लगेच सीमा ही घरातून तांदळाचा कलश घेऊन तो दरवाजासमोर ठेवते. तर रमा त्यावेळेस दरवाजात आलेली असते. सीमा म्हणते की आता तू तुझ्या नवऱ्यासकट तुझा संसार सांभाळायचा आहे. इकडे आता आई आजी ही दारू पेत शशिकांतला सांगते की आता संपली ती रमा आणि संपला तिचा संसार. आता ती मुकादमाच्या घरात कधीच पाऊल टाकणार नाही. पण त्याच वेळेस इकडे सीमाकडे बघत रमा ही अखेर तांदळाच्या कलशाला लाथ मारून घरामध्ये गृहप्रवेश करते. इकडे आता रेवाची आई म्हणते की आता अक्षयची सर्व जबाबदारी रमा नाही तर माझी मुलगी रेवा उचलेल. आता सीमा आणि रमा दोघीही हॉलमध्ये असलेल्या अक्षय आणि रेवा समोर येतात. रेवा ही अक्षयच्या खांद्यावरती हात ठेवून झोपलेली असते. झोपेतच रेवा विचार करते की रमा आता या घरात आली नाही पाहिजे आणि रेवा डोळे उघडते तेव्हा तिच्या समोर रमा असते. रमाला बघून रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा म्हणते रमा तू. तर तोंडावर बोट ठेवत रमा रेवाच्या हाताला धरून दोराने अक्षयपासून ओढून बाजूला लोटून देते. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि पटकन रमा ही अक्षय शेजारी येऊन बसते. त्यानंतर रेवा म्हणते की रमा तू इथे का आलीस. तर रमा म्हणते की त्यांना झोप लागली, त्यांना झोपू दे. रेवा म्हणते की रमा इथे तू कुठल्या नात्याने आली आणि तू इथे आल्याचे कुणालाच आवडणार नाही, अक्षयला सुद्धा नाही. रेवा म्हणते की अक्षय माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता ना, मग तू का आली. तर रामा म्हणते की ए रेवा कुठला खांदा खांदा करतेस. तुला मी तुझ्यावर अशी वेळ आली ना, तुला खांदा द्यायला सुद्धा कोणी माणूस भेटणार नाही. ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो. रामा म्हणते की रेवा चल निघ इथून. तेव्हा बोट करत रागाने रेवा तेथून जाऊ लागते. तर रमा लगेच रेवाला पायमध्ये घालून खाली पाडते. तेव्हा रमा म्हणते की रेवा माझा नवरा अक्षय आहे. रमा म्हणते की माझ्या नवऱ्यापासून बाजूला राहायचं नाही तर मी काय करू शकते ना, तुला चांगलंच समजलंय रेवा.
त्यानंतर रागाने रेवा तिथून निघून जाते. तर रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते. तेवढ्यात अक्षय डचकून हा उठून रमाकडे बघू लागतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो. अक्षय म्हणतो की मला आता दिवसासुद्धा भास व्हायला लागलेत आणि या औषधांच्या पावरने मी रमाचे स्वप्न बघतो असे म्हणत पुन्हा अक्षय हसू लागतो आणि सीमाला बोलवत म्हणतो की अगं ए आई, मला दिवसासुद्धा रमा दिसते आणि भास होऊ लागले. तेव्हा रमा ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते. त्यानंतर अक्षय पुन्हा स्वतःला चिमटा काढतो. त्यानंतर अक्षय पुन्हा रमाला चिमटा काढतो आणि म्हणतो की ए तू खरंच आलीस की खरंच मला भास होतोय. त्यानंतर पुन्हा रमाचा चेहरा हातात धरत अक्षय म्हणतो की रमा तू खरंच आलीस. तर पाठीमागून दरवाजातून सीमा बाहेर येऊन रमा आणि अक्षयला बघते आणि विचार करते की आता माझ्या मुलाची काळजी करण्याची मला काहीच गरज नाही आहे. इकडे रमा म्हणते की तुम्ही जरी मला कळवलं नाही तरी मला तुमची काळजी घेण्यासाठी यावेच लागणार ना. रमा म्हणते की नवऱ्या बायकोचं नातं आहे ना आपलं, दुसरं कोणी नाही आलं तरी नवरा बायकोला एकमेकांकडे यावंच लागतं. तर रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमा म्हणते की तुम्ही मला का नाही सांगितलं. तर अक्षय म्हणतो की मला या अवस्थेत तू बघायला नको होती रमा, म्हणून मी तुला सांगितलं नाही. त्यानंतर आता रमा ही अक्षयला म्हणते की तुम्हाला आरामाची गरज आहे आणि अक्षयला आतमध्ये घेऊन जाऊ लागते. तर अक्षय खडबडत उठतो. तेव्हा रमा म्हणते की असं काय करता, हळू चाला ना. तर आता सीमा ही रमा आणि अक्षयकडे बघत म्हणते की यांना आता कुणाची दृष्टी लागायला नको देवा. त्यानंतर रमा ही आता अक्षयला आतमध्ये घेऊन जाऊ लागताच इकडे दारू पिऊन आई आजी ही आणि शशिकांत हे रेवाच्या आईच्या घरून मुकादमाच्या घरी येतात. दरवाजात येताच त्यांना रमा ही अक्षयला घेऊन जात असल्याचे दिसते. आई आजी शशिकांत हसतच म्हणतो की अरे ही आपली रेवा आहे ना. तर आई आजी म्हणते की दुसरं कोण, रेवाच असणार ती. हसतच शशिकांत म्हणतो की अगं पण साडी घालून 2 वेण्या रेवाने कशा घातल्या. आई आजी म्हणते की मीच तिला सांगितलं होतं अक्षयची मन जिंकण्यासाठी तुला रमासारखं व्हावं लागेल. तेवढ्यात रमा अक्षयला म्हणते की अहो सावकाश. तेव्हा रमाचा आवाज ऐकून शशिकांत आणि आय्याजीच्या पायाखालची जमीन सरकते. दोघांचेही दारू उतरत शशिकांत आय्याजीला म्हणतो की रमा तर परत आली. तर आय्याजी आ करून रमाकडे बघू लागते. आय्याजीच्या डोक्यावरचे आभाळ सरकलेले असते आणि आय्याजीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. पटकन रमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन दरवाजा बंद करते. इकडे आता अक्षयला आतमध्ये बेडरूममध्ये आणल्यानंतर रमा ही कपाट उघडते. तर तेवढ्यात रमाच्या डोळ्यासमोर अक्षय आणि रेवाच्या प्रपोजचा फोटो येतो आणि आई आजीने आपल्याला कसे डिवोर्सचे पेपर्स पाठवले होते हे देखील आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर आपण ज्यावेळेस मुकादमांच्या घरात आलो त्यावेळेस अक्षय आणि रेवा ही कशी एकमेकांच्या खांद्यावरती डोके ठेवून झोपलेली होती हे देखील आता रमाला आठवतं आणि रमा ही अक्षयकडे बघू लागते. त्याच वेळेस सीमाने रामाला सांगितलेले असते की रमा तुला जे सर्व दाखवलं जातंय ना ते सर्व खोटं आहे. रमा म्हणते की मला का नाही सांगितलं. तर सीमा म्हणते की त्यावेळेस कारण अक्षयचा ॲक्सिडेंट झाला होता. तेवढ्यात भानावर येत अक्षय म्हणतो की रमा मला मदत करणार. तर पटकन रमा ही अक्षयचा तो जखमी झालेला पाय उचलून बेडवरती ठेवते. तेव्हा अक्षय म्हणतो की फारसं एवढं काही नाही झालं रमा मला. इकडे आता आजी आणि शशिकांत हे त्यांच्या बेडरूममध्ये असताना रेवासुद्धा पटकन आजीकडे येते आणि रडतच म्हणते की ती रमा पुन्हा का आली तेच मला काही कळत नाहीये आणि मी काय करावं हे देखील आता मला कळत नाही असे म्हणून आता रेवाने तिचे डोके धरलेले असते. त्यानंतर रेवा लगेचच तिच्या आणि अक्षयच्या लग्नाची ती पत्रिका फाडू लागते. आई आजी म्हणते की रेवा तू हे काय करतेस. स्वतःच्या हाताने स्वतःच्या लग्नाची पत्रिका फाडून तू स्वतःचं भविष्य ही उद्ध्वस्त करतेस. मूर्ख आहेस का रेवा तू. रेवा म्हणते की मग मी काय करू आणि माझं लग्न अक्षय सोबत कधी होणार आहे. आता ती रमा इथे आली तेव्हा माझे सगळेच चान्सेस मला संपल्यासारखे दिसतात. शशिकांत विचार करत म्हणतो की रेवा पेशन्स ठेव, एवढं काही हतबल होऊ नकोस. तर रेवा रडतच असते. इकडे आता रमा प्रेमाने किचनमध्ये जाऊन अक्षयसाठी सूप बनवून आणते आणि प्रेमाने तिच्या हाताने अक्षयला सूप भरवते. तेव्हा अक्षय रमाच्या डोळ्यातील ते प्रेम बघून खूप खुश झालेला असतो आणि खूप दिवसांनी अक्षयला रमाच्या हाताची चव चाखायला मिळालेली असते. अक्षय म्हणतो की 2 वेण्या मी ठरवलं होतं की हे तुला कळता कामा नाही पण तुला कळलं. त्यानंतर रमा ही अक्षयला गोळ्या देऊ लागते. तेव्हा रमाचा हात धरत अक्षय म्हणतो की रमा ह्या नाही तर तू माझं औषध आहे आणि तू आलीस ना बघ मला किती फ्रेश वाटतंय. अक्षय म्हणतो की रमा तू बोल ना काहीतरी. तर रमा अक्षयचे नाक दाबून लगेच गोळ्या तोंडात घालते.
त्यानंतर अक्षय हा प्रेमाने रामाकडे बघू लागतो, तर रमासुद्धा अक्षयला पाणी देऊन अक्षयकडे बघू लागते. त्यानंतर दोघेही गार्डनमध्ये येतात. तर रमा ही अक्षयला म्हणते की मी तुम्हाला नाही करू शकत माफ. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, नको करू माफ, पण मला प्रायश्चित्त तर देशील ना. जोपर्यंत तू माझी शिक्षा पूर्ण होत नाही असे म्हणत नाही तोपर्यंत मी शिक्षा भोगायला तयार आहे रमा. तर अक्षय हा असे म्हणत रामाकडे बघू लागतो. अक्षय म्हणतो की मी तोपर्यंत असं करत राहील जोपर्यंत तुला असं वाटत नाही की माझी शिक्षा पूर्ण होत नाही. इकडे आता आजी आणि शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो. शशिकांत आई आजीला म्हणतो की ती रमा आता अक्षयच्या जास्त जवळ येते आणि रेवाला आता हे सहन नाही होणार, तेव्हा काहीतरी आपल्याला करावंच लागणार आणि मोठा डाव खेळावा लागणार. तर आई आजी ही शशिकांतकडे बघू लागते. तर आता इकडे अक्षय आणि रमा पुन्हा एकत्र आलेले असतात आणि रमा पुन्हा प्रेमाने अक्षयची काळजी घेऊ लागते. इकडे आता अक्षय सोबत लग्न करण्याचे रेवाचे स्वप्न हे रामाने पत्रिकासारखे फाडून टाकलेले असते. त्यानंतर आता रमा ही रेवाला कशी घराबाहेर काढणार आणि मुकादमाच्या घराला लागलेली रेवा नावाची कीड आता बाहेर काढून रमा ही पुन्हा प्रेमाने कशी अक्षयला आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.